नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवली गेलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची 13.5, घडी घेतली आपण 9.5ची, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच, शोल्डर घ्यायचं 5.25 इंच। जितकं शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची बघा। नंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामध्ये इथे 1.25 इंच मोजून हा मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। नंतर गळा उंची घ्यायची आपल्याला 9.5 इंचाची। इथे 2.5 किंवा 2.25 अशी गळा रुंदी आपण घ्यायची आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। नंतर हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथे द्यायचा आपल्याला असा पानाचा आकार। बघा, आपण रेषेच्या बाहेर कुठेही गेलेलं नाही आहे आणि आता रेषेच्या बाहेर आपण 1.5 इंच असं मोजले। रेषेच्या आतमध्ये पानाचा आकार दिला आणि त्या पानाच्या आकाराच्या बाजूने आपण 1.5 इंच मोजून पुन्हा एक आकार असं दिलेला आहे बघा, याप्रमाणे। नंतर आपण आता कॅनव्हास घ्यायचं आहे, त्याला डबल फोल्ड असं घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून नंतर एक बाजू ओपन करायची आणि पिन लावून जसा आकार आपण अस्तरवर आखलेला आहे तसाच आकार आपण कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे बघा, याप्रमाणे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे। नंतर कॅनव्हास काढून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा आकार उमटवून घ्यायचा आहे बघा। कॅनव्हास काढलं की त्याची घडी मारायची पुन्हा एकदा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार आपल्याला उमटवून घ्यायचा। ओपन केल्यानंतर असा सुंदर असा आकार आपला तयार होतो बघा, ह्याप्रमाणे। नंतर आपण आता कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, त्याच्यावरती उलट्या बाजूने कॅनव्हास ठेवलं, त्याला पिन लावून घेतली आणि जी आतली जी रेषा आहे तिच्यावरती शिलाई मारून घ्यायची बघा, ह्याप्रमाणे अशी शिलाई मारायची। एकदम सोप्या पद्धतीत आपण पॅच बनवणार आहे, अगदी छान असा। तर कसं बनवायचं आहे आणि कशी डिझाईन बनवायची व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। बघा, आता कॅनव्हास जोडल्यानंतर साईडने कपडा आपण कट केला, थोडासा कपडा बाकी ठेवला आणि तो आपण कॅनव्हासवरती असं फोल्ड करून घ्यायचा आहे। सगळीकडनं हा कपडा व्यवस्थित असं फोल्ड करायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीत हा पॅच तयार झाला आपला बघा, अगदी छान असा आपला पॅच तयार झाला आहे। नंतर आपण घ्यायचा अस्तर, त्याचा हा मोंढ्याचा भाग कट करायचा, अस्तरला सेंटर टाकायचा, पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि मोंढ्याच्या बाजूने जो कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर पीस ओपन करायचा आणि हे अस्तरसुद्धा ओपन असं करायचं, सगळीकडनं असं जॉईंट करून घ्यायचं बघा, याप्रमाणे। अगदी व्यवस्थित असं ते अस्तर सगळीकडनं हाताने व्यवस्थित असं पकडून आणि जॉईंट करून घ्यायचं आहे। नंतर जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। सगळीकडनं अगदी व्यवस्थित असं ते कट करून घेतला की आपल्याला फिनिशिंग छान येते ब्लाऊजला बघा। आता अस्तरला सुद्धा एक सेंटर आपण काढलेलं आहे आणि ते कॅनव्हासचं सेंटर आणि अस्तरचं सेंटर असं मॅच करायचं आहे। अस्तरवरती ते आपण कॅनव्हासचा पॅच जो बनवला तो असा ठेवायचा आणि ते शिलाईवरती शिलाई मारायची, त्या रेषेवरती ती शिलाई मारून घ्यायची बघा, ह्याप्रमाणे। आता जो मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे, शिलाईचं थोडंसं एक्स्ट्रा म्हणजे थोडंसं अंतर सोडून आणि हे कट करून घ्यायचं आहे। नंतर हे नॉचेस आपल्याला द्यायचे, त्याच्याने काय होईल, आपला पॅच असा परफेक्ट असा वळवता येईल बघा। आता हा पॅच आपल्याला वळवायचा आहे, म्हणजे तो काय होईल, वरतून जी सरळ बाजू आहे पीसची आपल्याला त्याच्यावरती तो पॅच अगदी व्यवस्थित असा येईल। आता इथे आपल्याला कडेला अशी दाबटीप मारायची, अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारायची, म्हणजे जसा आकार दिलेला आहे तसाच आकार तो तयार व्हायला पाहिजे बघा। आता काय करायचं, आपण एक लेस घ्यायची, कोणतीही लेस तुम्ही घेऊ शकता, आपण इथे समोसा लेस घेतोय आणि ती अशी त्या पॅचच्या खाली ठेवायची। फक्त जे आपल्याला ते त्रिकोण जे आहे ते बाहेर निघाले पाहिजे, बाकीची लेस आपल्याला आतमध्ये घालायची आणि वरतून अशी शिलाई मारून घ्यायची बघा, ह्याप्रमाणे।
अगदी सुंदर आणि ट्रेंडिंग अशी डिझाईन तयार होणार आहे मैत्रिणींनो, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पूर्ण पॅचला ही लेस आपल्याला लावून घ्यायची। बघा अगदी सुंदर अशी आपली लेस लावून झाली। नंतर आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला मारून घ्यायचे। नंतर लगेच कमरेसाठी आपल्याला पट्टी घ्यायची, पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि सिंपल अशी ठेवायची वरतून आणि शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं का पट्टीला एक अशी चुनी टाकायची आणि पूर्ण पट्टी पुन्हा लावून घ्यायची, दाबटीप द्यायची, मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा किती सुंदर आपली पॅचची डिझाईन तयार झाली। नंतर आपण घ्यायची लेस। आता आपण दुसरी लेस घेणार आहे। तुम्ही ती समोसा लेस आहे ती वापरली तरी चालेल, इथे आपण दुसरी लेस वापरतोय। बघा बरोबर असं 1 इंच अंतर सोडून साधारण आपण ही लेस लावणार आहे। बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला ही लेस इकडे आणायची अशी ओळून। नंतर तशीच आपल्याला ह्या बाजूने सुद्धा लेस लावून घ्यायची आहे। बघा अगदी कमी वेळात सुंदर अशी डिझाईन आपण तयार केली। आता आपल्याला नॉड लावून घ्यायचे, लगेच लटकन बनवायचे सुंदर असे आणि नॉड लावून घ्यायचे। आपण हे 2 चौकोनी तुकडे घेतले, आणखी 2 आपल्याला दोन्ही कलरचे 2-2 ही चौकोनी तुकडे घ्यायचे। साधारण आपण 3x3चे 3.5x3.5चे असे चौकोनी तुकडे घेऊन त्याचा असं त्रिकोण आकारामध्ये शिवून घ्यायचे। बघा ह्याप्रमाणे शिवल्यानंतर ते असे एकावर एक ठेवायचे आणि पुन्हा एक शिलाई तिथे मारून घ्यायची, नॉड घ्यायची आणि सेंटरला बरोबर अशी टोकावर ठेवून तिथे शिलाई मारायची। पुन्हा हे दोन्ही टोकं दुमडून एक शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा हे दोन्ही टोकं एकावर एक ठेवून एक शिलाई मारून घ्यायची की सुंदर असं लटकन आपलं तयार होतं। बघा दोन्ही लटकन आपण त्याच्यासारखेच बनवले। वरतून 2.5 इंच अंतर सोडून आपण इथे नॉड लावून घ्यायचे। बघा आता आपण नॉड बांधून बघूया। अगदी सुंदर अशी आपली ब्लाउज डिझाईन तयार झाली मैत्रिणींनो। एक आपण असं पॅच ठेवायचं आहे, तुम्ही इथे खाली ठेवलं तरी चालेल किंवा तिथून आपण पॅचवरती वरच्या बाजूला जरी ठेवला तरीही चालेल। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाउजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।